प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सरी भगवत चिंतन रूप सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा साधकावर कोणत्या पद्धतीचं प्रेम करतो आणि साधकाचा कोणत्या पद्धतीचा भार आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने वाहतो, त्याकरता साधकांनी आपल्या जीवनात कोणत्या पद्धतीची मार्गक्रमणा केली पाहिजे, म्हणजे भगवान परमात्मा या जीवाची खऱ्या अर्थाने काळजी घेईल। या सर्वच गोष्टीची खऱ्या अर्थाने योग्य अशी स्थिती खऱ्या अर्थाने तुकोबराय अभंगाद्वारा व्यक्त करतात। विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आपला कार्यक्रम कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे। आपल्या पवित्र असणाऱ्या मौजे नगर सोलिया ग्राम मोहीममध्ये आणि या वस्तीचं काय नाव पवार वस्ती। या पवार वस्तीवरती पवनपुत्र हनुमंतरायच्या पवित्र मंगलमय अशा प्रांगणामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ भाविकांच्या परम सहकार्याने सर्व श्रोते मंडळींच्या परम उपस्थितीमध्ये सर्व गुणीजन मंडळींच्या परम उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आपलं सप्ताहाचं जवळजवळ हे किती वर्ष आहे 21वे वर्ष। गेले 21 वर्षापासून वार्षिक स्वरूपामध्ये अव्याहतपणे हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि 21व्या वर्षातील आज जवळजवळ तृतीय दिवसाची चिंतनरूपी पुष्प सेवा तुम्हा भाविकांच्या चरणारविंदी समर्पित करण्याचा मला योग प्राप्त होतो, हे माझं परम भाग्य। विठाला विठाला सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारा ये यथा माम प्रपद्यन्ते ताहु तथैव भजाम्यहम्, ही स्थिती कशी आहे या गोष्टीचा खऱ्या अर्थाने पडताळा निर्णय या ठिकाणी देतात। तसं भगवंताने सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण केल्यानंतर सृष्टीमध्ये जे काही जीव जंतू जन्माला घातले त्या संपूर्ण जीवाचं संगोपन करणं ही असणारी निर्मात्याची जबाबदारी असते। ज्याने निर्माण केलं यांचं संगोपन करणं ही जबाबदारी कोणाची, जो निर्माता आहे। जसं तुम्ही आम्हाला मुलं बाळ झाले म्हणजे कुठंतरी सोडून देणं निघून जाणं असं नाही आहे, तोपर्यंत त्यांचं संगोपन करणं थोडा आवाज कमी थोडा संगोपन करणं ही जबाबदारी कोणाची आहे, निर्मात्याची जबाबदारी। तसे जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिली 21 स्वर्गाती धरले सत्ता मात्रे आपुलिया। हे विश्व निर्माण केलं, विश्व निर्माण करत असताना 4 कानी आणि 84 लक्ष ऋतून नाना प्रकारचे जीव जंतू कीटक पशु प्राणी आणि मनुष्य मात्र भगवंताने जन्माला घातले। याचं काही कारण तुम्हाला माहिती का? इकडे कंठेचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने। भगवंताला एकट्याला कर्मना म्हणून त्यांनी 4 खाणी आणि 84 लक्ष ऋतून नाना प्रकारचे जीव जंतू कीटक पशु प्राणी मनुष्य मात्र जन्माला घातले। विठाला विठाला जे जीव निर्माण केलेला त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांचं संगोपन ही असणारी भगवंताची जबाबदारी आहे। भगवंत असं संपूर्ण विश्वावरती प्रेम करतो महाराज, संपूर्ण जगावरती प्रेम करतो, पण ते प्रेम करत असताना भगवान परमात्मा सामान्य स्वरूपामध्ये संबंध विश्वावरती प्रेम करतो, पण भक्तावरती आणि साधकावरती जे प्रेम करतो ना परमात्मा ते विशेष स्वरूपाचं प्रेम करतो। विठाला विठाला तुम्हाला जाता जाता असा प्रश्न करेल, झोपणं कोणाच्या हातात आहे काका? तुम्ही पटापटा बोला म्हणजे आपण 11 पर्यंत ओळखून घेऊ। झोपणं कोणाच्या हातात आहे? आता मी जर ठरवलं मला नाही कीर्तन करायचं, झोपायचं, झोपू शकतो मी। झोपणं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे, पण उठणं हे मात्र आपल्या हातात नाहीये। हे कोणाच्या हातात आहे? त्या परमेश्वराच्या हातात आहे। वीर खोदणं आपल्या हातात आहे, तुम्ही 100 नाही 500 फुटाची खोल वीर खोदू शकता। हे वीर खोदणं आपल्या हातात आहे, पण खोदलेल्या विहिरीला पाणी लावणं मात्र त्या परमेश्वराच्याच हातात आहे। विठाला विठाला सगळे सूत्र परमेश्वराच्या हातात आहे। डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो,
जिव्हे रस चाखितो मधुर तो वाची आम्ही बोलतो हाताने बहुचाळ काम करीतो विश्रांती ही घ्यावया घेतो झोप फिरून उठतो ही ईश्वराची दया डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो जिव्हे रस चाखितो मधुरतो वाचे आम्ही बोलतो हाताने बहुचाळ काम करीतो विश्रांती ही घ्यावया घेतो झोप फिरून उठतो ही ईश्वराची दया झोपतो आपण पण जाग करणं हे परमेश्वराच्या हातात आहे आपण डोळ्याने पाहतो कानाने ऐकतो मुखाने वाणीने बोलतो पायाने चालतो हाताने काम धंदा करतो हे सगळे सूत्र कोणाच्या हातात आहे तर त्या विश्वाच्या मालकाच्या हातात आहे चाले शरीर चाले शरीर कोणाची या संपूर्ण जीवाची असणारी हालचाल होती नाही कोणाच्या सत्तेने परमेश्वराच्या सत्तेशिवाय होत नाही बाबा सोबत जग चालतं त्याच्या सत्तेने तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे त्याच्या सत्तेने चालतं सत्तेने चालत नाही महाराज म्हणून संपूर्ण जगाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी त्या परमेश्वरावरती पोषितो जगाशी एकलाची विठ्ठल विठ्ठल त्याला विश्वी विश्वंभर म्हटलेले विश्वी विश्वंभर परिहारची नलगी परमात्मा किती प्रेम करतो महाराज हे बघा काचेचं भांड फुटलं यात आश्चर्य नाही आजपर्यंत ते अस्तित्वात राहिले फार मोठं आश्चर्य तसं महाराज हा देह एकदा गेल्यानंतर हे काय आश्चर्य नाही एकदा झाडाचं पाणी पिकलं ना ते गळून पडणारच आहे बरोबर आहे काय आणि वाऱ्याची झुळूक आली की ते उडून जाणारच आहे पिकलेले पान गळून पडणं हा निसर्ग आहे महाराज हे जाणारच आहे पण आजपर्यंत महाराज ते त्या देठाचा आश्रय करून राहिलं हे मात्र फार मोठं आश्चर्य आहे विठ्ठला विठ्ठला परमात्मा संपूर्ण जगावरती प्रेम करतो तुम्हाला किती प्रेम करतो सांगू का महाराज एखाद्या मडक्याला एक छिद्र जर असलं ना त्या मडक्यात जर पाणी भरलं तर एक थेंबर सुद्धा पाणी थांबू शकत नाही एक छिद्र असणाऱ्या मडक्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी थांबू शकत नाही या देहरूपी मडक्याला 9 छिद्र आहे पण या 9 छिद्रांकित असणाऱ्या मडक्यामध्ये आत्मानाम चैतन्य स्थानापन्न आहे ते आजपर्यंत राहिलं हे फार मोठं आश्चर्य महाराज विठ्ठला नवछिद्रे समाचरणे किंवा नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य 9 द्वार या देहाला असताना सुद्धा परमात्मा या देहामध्ये वास्तव्य करतो हे परमात्म्याचं तुमच्या आमच्यावर असणारं खऱ्या अर्थानं प्रेम आहे पण प्रेम संपूर्ण जगावरती परमात्मा प्रेम करतो पण विशेष स्वरूपाची काळजी जर कोणाची घेत असेल जे भक्त देवावरती प्रेम करतात त्याच भक्तावरती परमात्मा विशेष स्वरूपाचं प्रेम करतो विठ्ठला विठ्ठला यथामं प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् तुम्ही ज्या भावनेने त्या परमेश्वराला आळवताय ना त्याच भावनेने खऱ्या अर्थाने परमात्मा तुमची काळजी घेतो हो परमात्मा
आज त्याच भावनेने काळजी घेतो. परमात्म्याचं राहण्याचं एकमेव ठिकाणच ते आहे की जे भक्त मंडळी सदैव त्या पांडुरंगाचं भजन करतात, चिंतन करतात, परमात्मा त्यांच्याच जवळ वास्तव्य करतो. विठ्ठला विठ्ठला माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जिथे नारद आम्ही उभा तेथे. जिथं सदैव भक्त मंडळी देवाचं चिंतन करतात ना, भगवान परमात्मा त्यांच्या जवळ वास्तव्य करतो. महाराज तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानु बिंबी न दिसे, परियोगी अंजनी मानसे, उमरडोनी जाय नाम वसावी वैकुंठे, योगी नाम हृदय मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. भगवान परमात्मा जिथं भक्त साधना करतात ना, त्या ठिकाणी वास्तव्य करतायत. परितयापासी पांडवा हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. सदैव जे भक्त माझं चिंतन करतात त्यांच्याच ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्य करतो. विठ्ठला विठ्ठला देवाने आपल्यावरती प्रेम करावं, देवाने आपली काळजी घ्यावी, याकरता आपण सुद्धा देवावरती प्रेम करावं लागतं. बरोबर आहे की नाही? जसं मित्राची लक्षणं प्रतिपादन करत असताना काय विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय दृष्टांत देतात. एखादी मुलगी दिसायला किती सुंदर दिसू द्या, 32 वर्षांनी नियुक्त जरी असेल, पण पाहुणे तेने वाया गेले, करावी ती 32 लक्षणे ना कणाही तेनी वाया गेली. भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर त्याची नक्की भक्ती समजल्या जाते. जसं नाकावी नाक नसेल पण 32 लक्षणं युक्त आहे, उपयोग नाही. 32 लक्षणाला किंमत तेव्हाच नाकात योग्य असेल तेव्हा. तसं भक्तीचं नाक म्हणजे प्रेम आहे. म्हणून आपण प्रेम केलं पाहिजे. पण भगवान परमात्मा अशाच भक्तावर प्रेम करतो ना, जे अंतःकरणातून म्हणजे देवासाठीच देवाचं भजन करणार आहे, प्रेमयुक्त अंतःकरणातून भजन करणारे साधक आहे, परमात्मा त्यांच्यावरच प्रेम करतो. पण अनेक प्रेमाची अनेक उदाहरणं सांगितले जातात. ज्ञानोबरांनी उदाहरण सांगितलं महाराज, माय लेकराचं प्रेम आहे. आई मुलावरती प्रेम करते आणि मुलगा सुद्धा आईवरती प्रेम करताना दिसतो. पण किती दिवस माहिती का? आमच्या ज्ञानोबराला विचारा. ज्ञानोबराय म्हणतात, किंबहुना धरून धरा जो मातेची या उदरा, तू मातेचा सोयरा की तुला पा. आई मुलावरती प्रेम करते आणि मुलगा सुद्धा आईवरती प्रेम करतो. पण किती दिवस माहितीये का? जोपर्यंत आली लग्न घटी समीपनावरा, घेऊन यावा घरा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत.
लग्न होत नाही तोपर्यंत ठेच लागली तरी आई ग, झोपेतून उठल्यानंतर आई ग, कोणतंही कर्म करत असताना आईचीच आठवण येते. पण जेव्हा बाई घरात येते ना तेव्हा आई शब्द मुखात येत नाही. पहिली या बाळ जसे आई बाहीची पिशे, मग श्री मीमांसे भोलोनी ठाकी. मग आई म्हणत नाही तो बाई म्हणतो. होतं काय, माय लेकराचं प्रेम आहे महाराज. आई मुलावरती प्रेम करत होती, मुलगा यावरती प्रेम करत होता. पण बाई घरात आल्यानंतर मुलाचं आईवर प्रेम राहिलं नाही, ते प्रेमाचं ट्रान्सफर झालं. आईवर असणारं प्रेम ते बाईवरती गेलं. देव असलं प्रेम करत नाही. विठाला विठाला देव साधकावरती प्रेम करत असताना कोणत्या पद्धतीचं प्रेम करतो. जगद्गुरु तुकोबांनी त्या प्रेमाची रीती अभंगाच्या पहिल्या अत्यंत गोडसार म्हटली महाराज. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. कसा प्रेम करतो देव. आपणची देव, आपणची देव होय गुरु. परमात्मा भक्तांसाठी देवही होतो आणि परमात्मा भक्तांसाठी गुरु सुद्धा होतो. कृष्ण वंदे जगद्गुरु. देव सर्वस्व होतो, गुरु होतो आणि देवही होतो. याचा अर्थ असा आहे देवाचे जी असणारी रीत असते ती रीत भक्तासाठी तो देतो. आणि गुरु ज्या पद्धतीने भक्त म्हणजे भक्तावरती नाम शिष्यावरती जे प्रेम करतात त्या तोला मोलाचं प्रेम भगवान परमात्मा त्या भक्तावर साधकावरती करतो. म्हणजे देवही होतो आणि गुरुही होतो. विठला विठला देव सर्वस्व आहे. तसं देव संपूर्ण जगाचा मायबाप आहे महाराज. आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, गुरु आहे. सर्व नाते देवाचे आपल्या जोडले जातात महाराज. विठला विठला
आमची मिराशी पंढरी आमची घर भीमाताई पांडुरंग आमचा पिता रखमाई आमची माता. मायबाप तर आहेच, विठ्ठल बाप माय चुलता, पण देव भक्तांचा गुरु होतो आणि देवही होतो. म्हणजे गुरुचं जे काम आहे हो श्रद्धेने जर त्या शिष्य गुरुची जर सेवा केली तनु मनी जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावी दास्य सकळ. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सहितेंद्रिय ज्ञानम लब्धा परम शांती मचिरीना अधिगच्छति. हो जेत ज्ञानाचा गुरुटा तेत सेवा हा दार बनता तो स्वाधीन करे सुमटा ओळखोनी. अशा पद्धतीने सेवा जर भक्तांनी साधकांनी देवाची जर केली तर देव गुरुच्या नात्याने महाराज त्यांच्या संपूर्ण अपेक्षा काही पुरवण्याकरता तयार असतो. विठला विठला सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. तुला सद्गुरी वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठा आड कोणी. देवच आपला गुरु आहे, देवच देव होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु ऐसा प्रेम भाव. ठीक आहे महाराज, भक्तांचा देव गुरु झाला, देवही झाला, पण भक्ताला त्याचा काय फायदा. त्या भक्तांनी जर देवाच्या प्राप्तीसाठी देवाची जर भक्ती केली तर त्या भक्ताच्या जीवनात ज्या काही आकांक्षा आहे, ज्या अपेक्षा आहे, त्या वासना आहे, त्या संपूर्ण परमात्मा पूर्ण करतो. अभंगाच्या द्वितीय चरणात महाराज देह भाव पूर्वी वासना देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. भगवान परमात्मा त्या साधकाच्या संपूर्ण अपेक्षा आणि वासना खऱ्या अर्थाने पूर्ण करतो. महाराज कोणाची अपेक्षा त्या परमात्म्याने पूर्ण केली आहे का? एखाद्याची अपेक्षा पूर्ण केलेली असं उदाहरण आम्हाला तुम्ही जर सांगितलं तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. नाहीतर आश्वासन देणारे लई लोक आमच्या गावात येऊन गेले. हो तुमच्या गावात सप्ताह करता पाण्या पावसाची अडचण आहे, 25 लाखाचा शेड मंजूर. अरे आम्हाला मंजूरला सप्त्याला जावं लागलं पण शेड मंजूर झाला नाही. असे आश्वासन देणारे लई महाराज. सांगा ना परमात्म्याने कोणाची अपेक्षा पूर्ण केली. एकदा भजन करा म्हणजे सांगतो विठाला विठाला. तुम्हाला कथा भाग सर्वांना ज्ञात आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन रथावरती आरूढ होऊन निघाले. रथ निघालेले असताना रथाचा अरण्यामध्ये प्रवेश झाला आणि अशा रमणीय वातावरण बघितल्यानंतर भगवान कृष्णाला असं वाटलं या वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे आणि अर्जुनाला सुद्धा वाटलं या रमणीय वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे. लोक गोव्याला जातात. महाराज कोणता देव आहे गोव्याला? मला तर अजून काही कळलं नाही गोव्याला कोणता देव आहे. फक्त गार हवेचा आनंद घेण्याकरता लोक जातात. बरोबर आहे का नाही? रमणीय वातावरण.
आणि असं वातावरण बघितल्यानंतर भगवान कृष्णालाही वाटलं आनंद घेतला पाहिजे आणि अर्जुनालाही असं वाटलं या वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे म्हणून रथाचे घोडे सोडल्या गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन ते असणाऱ्या अरण्यामध्ये विहार करतात. विहार करत असताना अर्जुनाच्या मनामध्ये असा विचार आला, आता इथं माझी पत्नी जर सुभद्रा असती तर गुज गोष्टी झाल्या असत्या, गप्पा गोष्टी झाल्या असत्या, आनंद मिळाला असता. पण आता आपल्या भक्ताची ही वासना आहे, भक्ताची अपेक्षा आहे. देवाने असा मनात विचार केला, अर्जुनाची आपण वासना अपेक्षा पूर्ण केली नाही तर अर्जुनाचा आपल्यावरती विश्वास बसणार नाही. अरे काय देवाची सेवा करून सुद्धा देव आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्याकरता देवाने काय केलं, एका वृक्षाच्या आड भगवान कृष्ण परमात्मा गेले आणि देवाचं रूप नष्ट केलं आणि ओरिजिनल सुभद्रेचं रूप धारण केलं आणि सुभद्रेच्या रूपामध्ये येऊन अर्जुनाच्या समोर येऊन उभे राहिले. आणि महाराज बघितलं अर्जुनाने, मनात विचारला इथं माझी पत्नी सुभद्रा असती तर लगेच सुभद्रा पत्नी डोळ्यासमोर हजर आहे. आश्चर्य वाटलं अर्जुनाला, काय प्रेम आहे म्हटले माझ्या पत्नीचं माझ्यावरती. म्हटले खरंच अंतःकरणातून तू प्रेम करते माझ्यावरती. प्रेम हे सांगायची गोष्ट नसते महाराज, प्रेम ही अनुभवायची गोष्ट असते. प्रेम हे सुप्त स्वरूपामध्ये असतं. विठाला विठाला सांगण्याची गोष्ट नाही, प्रेम अनुभवण्याची गोष्ट आहे. एखादी पत्नी एखाद्या दिवशी आपल्या पतीला जर म्हणू लागली, मालक मी अंतःकरणातून तुमच्यावरती प्रेम करते, किती प्रेम करते तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही एक काम करता का, तेवढा स्टोव खाली घेता का, त्याच्यात रॉकेल आहे की नाही पाहता का, नसेल तर रॉकेल भरता का, रॉकेल आणि स्टोव पेटवता का, 2 कप चहा ठेवता का, 1.5 कप मला देता का, उरला तर तुम्ही घेता का. समजून घ्यायचं आपले प्रेम थोडीच केलं. प्रेम सांगण्याची गोष्ट नाहीये. प्रेम नव्हे सांगता दाविता बोलता अनुभवे चित्ता चित्त जाणे. विठाला विठाला मनात विचार आला आणि आपली पत्नी हजर झाली. त्यावेळेस गप्पा गोष्टी गुजगोष्टी झाल्या बरं का. बराच वेळ झाला आणि जवळजवळ महाराज 8:30 वाजेचा प्रसंग होता. 8:30 वाजले म्हटले. त्यावेळेस ती असणारी सुभद्रा म्हणू लागली, पतिराज किती प्रेम करते मी तुमच्यावरती. तुमच्या मनात विचार येता क्षणी मी इथं हजर झालेला, मग तुम्ही सुद्धा माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. प्रेम जसं भक्त देवावरती प्रेम करतो, देव त्याच पद्धतीचं प्रेम भक्तावरती करतो, तसं पत्नीने सुद्धा पतीवरती प्रेम केलं पाहिजे आणि पतीने सुद्धा पत्नीवरती त्याच तोलामोलाचं खऱ्या अर्थाने प्रेम केलं पाहिजे. पतिराज तुमच्या मनात विचार येता क्षणी इथं माझी पत्नी सुभद्रा असती तर आनंद मिळाला असता, मी लगेच हजर झालेला, पण तुम्ही सुद्धा माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. एक काम करता का, माझी एवढीच अपेक्षा आहे, तुमच्या बोटामध्ये जी करमुद्रिका आहे, जी अंगठी आहे, तेवढी माझ्या बोटामध्ये देता का. आता बायकोने मागितलं कोण देणार नाही हो. खरं प्रेम असेल तर बरं का, खरं प्रेम असेल लगेच बोटातून काढली अंगठी अर्जुनाने आणि सुभद्रेच्या बोटामध्ये टाकली. पण अर्जुनाला देवाचा सर्वव्यापी भाव लक्षात आला नाही. देवच सुभद्रेच्या रूपात आहे ही गोष्ट अर्जुनाला एवढं देवाच्या जवळ राहून सुद्धा ही गोष्ट कळाली नाही. विठाला विठाला देवाचं आणि अर्जुनाचं एवढं जवळीकीचं नातं होतं महाराज. जी गोष्ट स्वतःच्या बापाला, स्वतःच्या आईला, स्वतःच्या भावाला सांगू नये ती गोष्ट अर्जुनाच्या कानात भगवान कृष्ण परमात्मा सांगत होता. किती प्रेम होतं महाराज. जेन संगे पित्या वसुदेवासी, जेन संगे माता देवकीसी, जेन संगे बंधू बळी भद्रासी, ते अर्जुनेशी गुह्य बोलत. अर्जुन रागाने जरी बोलला तरी देव ऐकत होता आणि अर्जुन प्रेमाने जरी बोलला तरी देव ऐकून घेत होता. महाराज तुम्ही सेवा अर्जुनाने देवाची केलेली होती. हा कोपे तरी निवांतची साय, रुसे तरी बुजवीत जाय, नमन पिसे लागले आहे पार्थाची देवा. देव सुभद्रेच्या रूपात आहे. अर्जुनाला हे कळालं नाही. बोटात ती करमुद्रिका काढली, सुभद्रेच्या बोटामध्ये टाकली देवरूपी सुभद्रा आणि अर्जुनाला म्हणू लागली, पतिराज भगवान कृष्ण परमात्मा तुमची वाट बघत असतील, तुम्ही निघा आणि मी निघते घराच्या दिशेने. तेव्हा देवरूपी सुभद्रा तिथून निघाली. एका वृक्षाच्या आड देव गेले आणि प्रकार घडला काय, ते असणारं सुभद्रेचं रूप देवाने नष्ट केलं आणि ओरिजिनल भगवान कृष्णाच्या रूपामध्ये अर्जुनाच्या समोर येऊन उभे टाकले. अर्जुना
चला आता निघालं पाहिजे, आपल्याला निघालं पाहिजे. अर्जुनाने लगेच रथाचे म्हणजे घोडे रथाला झुंपले. भगवान कृष्ण परमात्मा रथावरती आरूढ आहे आणि लाजणारे लगाम भगवंताच्या हातात आहे. अर्जुनही रथावरती आरूढ झालेला आहे, रथ निघालाय. पण देवाने काय केलं माहितीये का, अर्जुनाच्या बोटातली जी करमुद्रिका ज्या बोटामध्ये आहे ना, त्या हातामध्ये घोड्याला हाकलण्याकरता चाबूक असायचा. काय करायचं, घोड्याला हुर्र करायचं आणि ते बोट अर्जुनाच्या दिशेने करायचं, घोड्याला हुर्र करायचं आणि बोट अर्जुनाच्या दिशेने करायचं. अर्जुनाने देवाच्या बोटात ती अंगठी पाहिली आणि मनामध्ये चळवळ सुरू झाली. अर्जुन मनात विचार करतो, मी माझ्या बोटात ती अंगठी तर सुभद्रेच्या बोटात दिलेली आहे, पण देवाच्याही बोटामध्ये त्याच पद्धतीची अंगठी दिसते. मनानेच मनाचं सांत्वन करायला सुरुवात केली की सोन्याच्या दुकानामध्ये एका अंगठी सारख्या अनेक अंगठी असू शकतात. मनानेच मनाचं सांत्वन करायला सुरुवात केली. पण अंतःकरणात असा विचार चालू होता, कधी हस्तिनापूरला जाईल आणि गेल्या गेल्या कधी पहिला असणारे सुभद्रेला विचारेल, मी दिलेली अंगठी कुठे आहे, मी दिलेली अंगठी कुठे आहे. विठाला 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 कमी वेळ असल्यामुळे महाराज रथ हस्तिनापूरला जाऊन पोहोचला. गेल्या गेल्या पहिली भेट घेतली सुभद्रेची. सुभद्रा, अरण्यामध्ये भगवान परमात्माने आम्ही विहार करत असताना माझ्या मनात विचार आला होता, इथं माझी पत्नी सुभद्रा असती तर गुज गोष्टी गप्पा गोष्टी झाल्या असत्या, या रमणीय वातावरणाचा आनंद लुटता आला असता. तेव्हा तू माझ्या प्रेमापोटी धावून आलीस आणि मी प्रेमापोटी माझ्या बोटातली करमुद्रिका तुझ्या बोटात दिली. ती करमुद्रिका कुठे आहे. सुभद्रा म्हणू लागली, पतिराज असं काय बोलता, कधी तुम्ही माझं स्मरण केलं, कधी तुम्ही अंतःकरणामध्ये माझ्याविषयी असं प्रेम व्यक्त केलं, मी कधी हजर झाली आणि तुम्ही कधी प्रेमापोटी तुमच्या बोटातली अंगठी माझ्या बोटात दिली. अर्जुनालाही थोडासा संभ्रम जीवनामध्ये निर्माण झाला. मग अर्जुनाने भगवान कृष्णाकडे पाहिलं आणि भगवान कृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं. देव भक्ताच्या नेत्राचं मिलन झालं आणि भगवान कृष्ण परमात्मेने अर्जुनाकडे पाहून थोडं स्मित हास्य केलं. स्मित हास्य माहितीये तुम्हाला, माणूस मोकळा असलं काहीच वाटत नाही, पण गालात ते गालात जर असलं असं वाटतं आपलं काहीतरी चुकतं गड्या, हो उगत हसत नाही. तसं देव आणि संत कोणतीच गोष्ट उगच करत नाही, काही कारणाशिवाय ती हसणार नाही याची खात्री मात्र अर्जुनाला होती. पण अर्जुनाने देवाला प्रश्न केला, देवा तुम्ही काय हसता, पण हसण्याचं काय कारण आहे. तेवढ्यामध्ये अर्जुनाने देवाच्या बोटात ती अंगठी पाहिली आणि प्रश्न केला, देवा ही तुमच्या बोटाची अंगठी हे कोणत्या दुकानामध्ये खरेदी केलेली आहे. अहो म्हटलं तुमच्याच बोटातली आहे, कसलं दुकान कसलं काय. म्हटलं तुमच्या बोटात आली कशी. म्हटले आपण अरण्यात विहार करत असताना तुमच्या मनात विचार आला होता, इथं माझी पत्नी सुभद्रा असती तर, तेव्हा मी सुभद्रेच्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झालो आणि प्रेमापटी तुम्ही तुमच्या बोटात ती अंगठी माझ्या बोटात दिली. अर्जुन म्हटलं, देवा म्हणजे तुम्हाला सुभद्राही होता येतो. त्यावेळेस देव म्हणू लागले, भक्ताची वासना अपेक्षा पूर्ण करण्याकरता मला कधी कधी सुभद्राही व्हावं लागतं. विठाला विठाला बढिय दे भाव पुरवी वासना. देव भक्ताच्या संपूर्ण वासना पूर्ण करतो आणि शेवटी काय करतो माहिती का, अंती ते आपणा पाशी नावी. अंतिम समयाला तो आपल्या स्वरूपामध्ये त्याला विलीन करून घेतो. ते मरणाचे अलीकडे मज मिळून गेले पुढे, ते मरणे अनिकीकडे जातील किवी. मृत्यूच्या आधीच माझ्या स्वरूपाला ते प्राप्त झालेले असतात. ज्ञानोबरायांची अजून अत्यंत महत्वाची ओळी आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, जैसा दीपे दीपो लाविजे ते ता दिले कोण हे न ओळखीजे, तैसा सर्वस्व जो मज भजे तो मीची होऊन ठाकी. जो सर्व भावनेने माझं भजन करतो, माझी साधना करतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला अंती ते आपणा पाशी न्यावी. पडिय देवाव पुरवी वासना. अंती ते आपणा पाशी न्यावी. आणि भक्तावर जर संकट आलं ना, तो परमात्मा भक्तांचं रक्षण करण्याकरता कोणत्या पद्धतीचं सहकार्य करतो. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये माझे पुढे
राही सांभाळीत आलिया आघात निवाराया. परमात्मा संकट समय भक्तांच्या मागे उभा राहतो आणि पुढे उभा राहतो. कोणाच्या मागे पुढे उभं राहून भक्ताचा, कोणत्या भक्ताचा सांभाळ देवाने केला? अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे ते बहुते निवारली. देव उभा मागे पुढे मागे पुढे उभा राहतो. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळशी जोतो आम्हा पाशी मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सांकडे पडो निधी. परमात्मा अर्जुनाचे मागे पुढे वरून अर्जुनाचा सांभाळ केला. त्याचा परिणाम काय घडला माहिती का? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजय भृतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. ज्या बाजूने भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे त्याच बाजूचा विजय खऱ्या अर्थाने झाला. भगवान परमात्मा हा भक्तांचा पाठीराखा होतो. विठला विठला साधो गाठ न बांधीजे. साधो गाठोडा बांधत नाही. आगे पीछे हरी खडा पेट भरे देत. भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि त्यांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा खऱ्या अर्थाने सांभाळ करतो. अर्जुनाचा सांभाळ, अनेक भक्तांचा सांभाळ, अनेक भक्तांच्या संकट समय परमात्मा धावून आला आणि त्यांच्या मागे पुढे उभा राहिला. गजेंद्रासाठी परमात्मा धावून आलेत आणि गजेंद्राचं रक्षण केलं महाराज. त्याला नकराच्या तावडीमधून सोडवलं. द्रौपदीच्या अंगावर वस्त्र खेचल्या जात होती. दुःशासन नराधम तो वस्त्र खेचतोय. त्यावेळेस हे नराधमा मी रजस्वाला आहे, मी एक वस्त्र आहे, माझ्या अंगाला हात लावू नकोस. पण तो नराधम साडी वस्त्र खेचतोय. देवाचा धावा केला. कोठे गुंतला अशी द्वार खेचाराया वेळ का सकाया लावेला दीनानाथ वेद सांभाळिया पुढे. परमात्मा धावून आले. वस्त्र पुरवलेले स्वतः वस्त्र रूप झाला. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊले. 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 परमात्मा वस्त्ररूप झाला. वस्त्र परमात्मेने पुरवली नाही, स्वतः वस्त्ररूप झाला. वस्त्र जर पुरवली असती तर एक वस्त्र गेलं का दुसरं दिलं असतं. पण वस्त्र खेचल्यानंतर द्रौपदी उघडी दिसली असती. पण वस्त्र रूप परमात्मा झाला. याचा अर्थ असा आहे परमात्मा मागे पुढे उभा राहिला. म्हणजे तो काही नुसतं उभा राहतो असं नाही. संकट समय तो मदत करतो. म्हणजे तो त्या ठिकाणी हाक मारता क्षणी त्या ठिकाणी हजर होतो. हाकेल सरसी उडी घालून या स्तंभ फोडी ऐसी कृपावंते कोण माझे विठाई वाचून. याचा अर्थ असा परमात्मा मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राई सांभाळी आली आघात निवाराया. भक्तावरती जे आघात आहे त्या भक्ताला आघात होऊ देत नाही. परमात्मा त्या आघातातून त्याचा बचाव करण्याकरता धावत येतो. याचा अर्थ मागे पुढे वरून परमात्मा त्या भक्तांचा सांभाळ करतो. पण कोणत्या भक्तांचा?
जे भक्त देवासाठी देवाची साधना करतात आणि अंतःकरणातून प्रेमाने देवाचं स्मरण चिंतन करतात, त्याच भक्तांच्या पाठीमाग आणि पुढे उभारून भक्तांचा परमात्मा सांभाळ करतो. जे भक्त फक्त गायचं म्हणून गायचं, म्हणायचं म्हणून म्हणायचं, करायची भक्ती म्हणून करायची भक्ती, भजनाती वंगळवाने नरकात जाणे चुकेला, मग अशा भक्ताच्या पाठीमागे देव माग पुढे उभा राहत नाही, तो लांबून त्याची मजा पाहतो. विठला विठला अजून परमात्मा भक्तांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण करतो? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या भक्तांच्या जीवनात त्या अपेक्षा नुसतं पूर्ण करून तिथं थांबत नाही, पूर्ण केलेल्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्याचं काम परमात्मा करतो. म्हणजे करतो तरी काय? अभंगाच्या तृतीय चरणामध्ये योगक्षम जाने जड भारी वाट दावे करी धरोनिया. परमात्मा भक्तांचा योगही जाणतो आणि परमात्मा भक्तांचा क्षमही जाणतो. तुम्हाला सर महाराज हे काय शब्द तुम्ही वापरताय? योग कशाला म्हणतात आणि क्षम कशाला म्हणतात हे जरा आम्हाला समजावून सांगा. अप्राप्तस्य प्राप्ती ही योग आणि प्राप्तस्य परिपालन क्षम. अप्राप्त वस्तूंची प्राप्ती जीवनामध्ये होणं याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेल्या वस्तूचं परिपालन घडणं याला शास्त्रामध्ये क्षेम म्हणतात. विठला विठला एका माऊलीला 60 वर्ष वय झालं पण मुलगा नाही. 60 वर्षांनी मुलगा झाला महाराज, काय आनंद झाला सध्या माऊलीला. आता लग्न झाल्या पोरं बाळ होणं म्हणजे काही आनंदाची गोष्ट नाही. हो गाडवा कुत्रा मांजर होता तसा खेळ. पण 60 वर्ष ज्या गोष्टीची अपेक्षा केली महाराज, 60 वर्ष वाट पाहिली, मला मुलगा झाला पाहिजे, मला मुलगा झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजाला विचारा त्या माऊलीची काय स्थिती झाली. ते ज्ञानोबराय वर्णन करत असताना म्हणतात, वैसीची शेवटी एकच मी वांजोटी, तैते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ज्ञानोबराय म्हणतात 60 वर्षांनी मुलगा झाल्यानंतर त्या माऊलीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. मुलगा प्राप्त झाल्यानंतर लगेच आपल्या पतीला फोन केला, हो आपल्याला मुलगा झालाय. शब्दावर विश्वास ठेवला, मुलगा झालाय. तो घाई गडबडीमध्ये पेढे आणण्याकरता गेला महाराज, मुलगा झालाय म्हणून, पण जोड्याच्या दुकानात गेला, एवढा त्याला आनंद झाला. हो त्या दुकानदाराला म्हणतो 5 किलो पेढे द्या, मला 60 वर्षांनी मुलगा झालाय, 5 किलो पेढे द्या. दुकानदार म्हटलं, अरे भाऊ हे पेढ्याचं दुकान नाही, हे जोड्याचं दुकान. हा नगदी पैसे द्या पण 5 किलो पेढे द्या. दुकानदार म्हटलं जोडा उधार घेऊन जाय, पण तुला पेढे नगदी सुद्धा मिळणार नाही. विठला विठला
पेढ्याच्या दुकानात गेला, त्याने 5 किलो पेढे घातले, आपले घेतले, संपूर्ण नगरसूर गावाला पेढे वाटायला सुरुवात केली. वाल्मिक महाराज घ्या पेढे, साहेबराव बाबा घ्या पेढे, हो ऋषी महाराज हो पेढे घ्याला, बरोबर घ्या पेढे. अर्ध्या गावाने पेढे खाल्ले महाराज. जन महाराज हो घ्या पेढे. अर्ध्या गावाने पेढे खाल्ले, पण कोणीच विचारलं नाही पेढे कशाचे. पण तेवढ्यामध्ये पेढे वाटत असताना एक जण पळत आला. रामभाऊ पाटील पेढे वाटणं थांबवा, पेढे वाटणं थांबवा. म्हटले का? अहो जन्माला आलेला मुलगा गतप्राण झाला. मुलाचा योग झाला की नाही? योग झाला. 60 वर्षांनी मुलाची प्राप्ती झाली, योग झाला. पण टिकला का? नाही ना टिकला. योग झाला पण त्याचा क्षेम झाला नाही. परमात्मा असल्या गोष्टी करत नाही. विठ्ठला एक ग्रस्त कीर्तन घरी जात असताना, त्याला घरी जात असताना तो भजन करत चालला महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तो भजन करत चालला. भजन करत चाललेले असताना रस्त्याने चालता 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 त्याला सोन्याचा हंडा सापडला महाराज. तुम्हाला सर महाराज खरं आहे का? खरं तुम्हाला सांगतो. त्याला सोन्याचा हंडा सापडला. आणि हंडा, सोन्याचा हंडा सापडलो, त्याच्या काय भावना, त्याच्या काय अपेक्षा वाढल्या सर महाराज. तुम्हाला चालता चालता एखादा कुटुंब जर सापडत होतो, तर मी उद्या सोनार बाबा जाईल, याचा असं करेल, त्याचा काय 4 महिने जीवनात प्राप्त होऊ द्या. पण एवढा हंडा सोन्याचा सापडला महाराज. तो म्हणला उद्या मी सोनार बाबाकडे जाणार, 1 कोटी रुपयाला असणारा हा अंडा सोनार बाबाला देणार, 50 लाखाचा बंगला बांधणार, 20 लाखाची गाडी फिरण्याकरता घेणार, भविष्य काळाचे चित्र रंगवायला लागला. त्याचं घर फक्त 50च फूट राहिलं होतं महाराज. 50च फूट राहिलं. तेवढ्यामध्ये 10-20 सशस्त्र गुंड समोरून आले. त्याने पिस्तूल दाखवला. सोन्याचा हंडा सापडला. खाली ठेवतोस की झाडू गोळी, खाली ठेवतोस की झाडू गोळी, खाली ठेवतोस की झाडू गोळी. त्या सशस्त्र गुंडांनी पिस्तूल दाखवता क्षणी त्याने सुवर्णाचा हंडा खाली ठेवला आणि गुपचूप आपल्या घराच्या दिशेने निघून गेला. हंडा त्याला सापडला नाही गाव काका? सापडला. हंड्याचा योग झाला की नाही? झाला ना. पण टिकला गाव? नाही टिकला. म्हणजे त्याचा क्षेम झाला नाही. परमात्मा असल्या गोष्टी करत नाही. परमात्मा करतो काय? योगही जाणतो आणि क्षेम जाणतो. म्हणजे करतो तरी काय? भक्ताच्या ज्या अपेक्षा त्या पूर्ण करतो आणि पूर्ण केलेल्या अपेक्षा पूर्णत्वास नेतो. तो जो जो मनी दरिती भाऊ, तया पुढा पुढा लागे देऊ, आणि दिदिल्याचाही निर्वाह तोही मीची करी. जी अपेक्षा पूर्ण केली त्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्याचं काम परमात्मा करतो. म्हणजे भक्तांचा योगही जाणतो आणि क्षेमही जाणतो. विठ्ठला विठ्ठला योगक्षेम ज्याची जाणी जड भारी. परमात्मा अजून करतो काय? वाट दावी करी धरोनिया. एखादा भक्त, एखादा साधक समजा रस्त्याने मार्गक्रमण करत असताना त्याला दिसत नाहीये. बिल्व बंगालाचं त्या हरिदासाचं उदाहरण सांगितलं जातं. रस्त्याने भजन करत चाललाय तो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तो बिल्व मंगळ भजन करत चाललेले आहे. अंध बिचारा सुरदास आहे. आता दरीमध्ये तो पडणार आहे. तेवढ्यात भगवंताने काय केलं? गुराख्याचं रूप धारण केलं आणि पळत आणि भगवान परमात्मा त्याचा हात पकडला. आणि हात पकडल्यानंतर त्याला त्या खड्ड्याच्या, त्या दरीच्या बाजूने योग्य रस्त्याला खऱ्या अर्थाने लावून दिलं आणि जाता जाता हाताला झटका मारून निघाला. तेवढ्यामध्ये कोण आहे विचारलं. म्हटलं तू? म्हटलं मी गुराखी आहे. अहो तुम्ही या खड्ड्यामध्ये पडणार हे दृश्य मी पाहिलं, म्हणून तुम्हाला तुमचा बचाव करण्याकरता मी पळत आलो. पण महाराज प्रकार काय घडला? हाताला झटका मारलं आणि हाताला पकडलं. याच्यातही बदल असतो महाराज. त्या सूरदासाला दिसत नव्हतं, पण तो असणार म्हटला माझ्या हाताला अनेक जणांनी धरलंय. हाताला धरलं या आपलं अनेक लोकांनी हाताला धरलं. ते गाणं नाही बरं का मी सांगतो. अनेक लोकांनी हाताला पकडलंय, पण असला हात
पहिल्यांदाच माझ्या हाताला स्पर्श हाताने केला, असा झटका मारणारा आजपर्यंत माझ्या जीवनात मला प्राप्त झाला नाही. हा देवाशिवाय दुसरा कोणी नाहीये. पण देवाला सांगितलंय, देवा अरे हाताला झटका मारून जाण्यात पुरुषार्थ नाही. ज्या दिवशी तू माझ्या हृदयरूपी मंदिराला झटका मारून दाखवशील ना, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने तुला मी पुरुषार्थ समजेल. हात छोड़ कर जाता हूँ दुर्बल कहोगे हृदय से जब जाओगे तो सबल कहोगे मोय कबीरा, सबल कहोगे मोय विठला विठला विठला. अरे हाताला झटका मारण्यात पुरुषार्थ नाही, हृदयरूपी मंदिराला झटका मारून दाखव. मला उदाहरणातून एकच गोष्ट सांग. प्रेम कसा प्रेम करतो देव भक्तावर. देवही होतो, गुरुही होतो, त्याच्या अपेक्षा पूर्ण करतो. अंतिम समयाला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. संकट समय मागे पुढे वरून त्याचा सांभाळ करतो. त्याचा योगही जाणतो, त्याचा क्षमही जाणतो. आणि संकट प्रसंगी त्याचा हात पकडून त्याला योग्य रस्त्याला वाट दावी करी धरून या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतात या खऱ्या आहे का? तुकाराम महाराज म्हटले, बघा माझं काम आहे सांगण्याचं. तुका म्हणे माझं झालेली निरोपा आणि मार्ग हा सोपा सो करू. तुमचा जर माझ्या वचनावर विश्वास नसेल ना, मुळीच विश्वास ठेवू नका. तुम्ही पुराणांना जाऊन विचारा. तुका म्हणे नाही नाही विश्वास आणि विशेषतः आपल्या कार्यक्रमामध्ये 7 दिवस आपल्या चॅनल या ठिकाणी उपलब्ध आहे. काय नाव यांचं? जागर भक्तीचा डिजिटल असणार हा चॅनल. फक्त महाराज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, अजून लाईक करा, अजून शेअर करा, अजून घंटी दाबायला विसरू नका. भाऊंना खऱ्या अर्थाने धन्यवाद बरं का. म्हणून सर्वांच्या चेकोपीने लाभलेल्या कार्यक्रमाला सौंदर्य झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करत असताना देवाला एकच प्रार्थना करायची की हनुमंता सर्वच भाविकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी संतती सफलता असं सर्वांचं ईश्वर चरणारविंदी सदोदित प्रेम राहावं ही परमेश्वराच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. झालेल्या ईश्वरी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. गुरु